अजून फोर्ब्सच्या लिस्ट मध्ये आलेला नाही, कॉपी करून अजून राज्यात पहिला कोणी आलेला नाही. राज्यात जो पहिला आलेला आहे तो अभ्यास करूनच आलेला आहे. त्यामुळे तुम्ही मला एक वचन आज द्या त्या निमित्ताने की आम्ही खूप श्रीमंत, पण आमच्या नोटाला अत्तराचा वास नसेल, पण आमच्या श्रीमंतीला कामाचा वास नक्की असेल. हे तुम्ही आजच ठरवा. अर्थ कसं उभा राहावं. कृष्णाने द्वारका उभी केली, भलतेसारखे टॅक्स नाही लावून दिले. लोकांना तो कर भरणं आवडलं आणि त्यातून सोन्याची नगरी उभी राहिली. म्हणजे सोन्याची नगरी उभी करा, पण शोषणातून नाही, सगळ्यांचं पोषण करून. मग काम म्हणजे इच्छा, तुमच्या इच्छा चांगल्या असल्या पाहिजे, उंचीचं ठेवा. ठरवलं पाहिजे, तुम्ही उंचीचं ठरवलं पाहिजे. तिथं कसं जायचं त्याचे मार्ग शोधा. मला सद्विचारी सुलक्षणी घरातच संसार करायला नांदायला जायचं आहे, पण त्यासाठी मी पण तेवढी सुलक्षणी असली पाहिजे. आणि एक लक्षात ठेवा, मोठी घराणी तुम्ही दिसता कसे हे पाहून तुम्हाला निवडत नाही, तुम्ही असता कसे हे पाहून तुम्हाला निवडतं. हे मोठ्या घरांना बघूनच मी तुम्हाला सांगतो. तुम्हाला वाटतं ना आपली पत्नी ही सुंदर असली पाहिजे, सदाचारी असली पाहिजे, सद्गुणी असली पाहिजे, मग तिच्या प्राप्तीसाठी तुम्हाला तितक्या उंचीवर नेऊन ठेवलं पाहिजे. तुम्ही स्वतःला तितक्या सद्भाव आणि सत्कार्याच्या उंचीवर ठेवा, तर तुमच्या कामना पूर्ण होतील. कृष्ण इतक्या उंचीवर आहे. किती उंचीवर आहे? अजून भानगडी चालू आहे. म्हणजे त्या अष्टपट्ट राण्यात आहेत 16,100 या स्त्रिया त्याला आहे. अजून पण एक राधा आणि एक मीरा सुरूच आहे. काय आकर्षण आणि वाला असेल त्याचा. त्याने त्याच्या जीवनाला किती उंचीवर ठेवलेला आहे हा विचार तुम्हाला करावा लागेल. म्हणजे तुम्हाला परिपूर्ण जगताना कृष्ण असं सांगतोय की तुम्ही तुमच्या भोगाला उंची ठेवण्याकरता तुम्ही सन्मार्गाने सदाचाराने पुढे गेला पाहिजे. तुमच्या त्या वैभवाला श्रीमंतीला प्रतिष्ठा असली पाहिजे. आपल्याकडे चांगली गाडी पाहून कुणी म्हणता कामा नये. माहितीये लोकांचं रक्त आटवूनच गाडी घेतली असं होता कामा नये. ओके.